हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. ज्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स हा युनिट आपण स्टार्ट केलेला आहे आणि आजचा टॉपिक जो आहे तो आहे फॅक्टर प्राइसिंग, घटक किमती जे आपल्याला लागतात. जर प्रोडक्शनमध्ये 4 घटक आवश्यक असतात, त्यांच्या किमती कशा पद्धतीने ठरवल्या जातात ते आपल्याला या मॅक्रो इकॉनॉमिक्स युनिटमध्ये बघायचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट द सेशन. सेशनला सुरुवात करण्याअगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात. 2026 ची एक्झाम टार्गेट करणाऱ्या स्टुडंटसाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या ठिकाणी पेपर 2 सोबतच पेपर 1चं पण प्रिपरेशन तुमचं होणार आहे. हा फुल कोर्स जो आहे तो तुम्हाला नक्कीच प्रिपेअर करून घेईल येणाऱ्या एक्झाममध्ये क्वालिफाय होण्यासाठी. या फुल कोर्सची फीस 10,000 आहे, पण त्यावरही डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 होते. या कोर्सबद्दल आणि फीसबद्दल आणखी डिस्कशन करायचं असेल तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट 2026 सर्च करा आणि लगेचच आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. लक्षात ठेवा 10th ऑफ दिस मंथ मीन्स नोव्हेंबरच्या 10 तारखेला आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते. सो आपलं नाव लवकरच रजिस्टर करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. महत्त्वाचा घटक आहे जो एक्झाममध्ये विचारले जातात त्याच्यावरती भरपूर प्रश्न. तर फॅक्टर प्राइसिंग म्हणजे जे घटक आपल्याला कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी किंवा प्रोडक्शन करण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात आणि त्या फॅक्टर्सवरून मग त्या वस्तूची प्राइसिंग ठरवली जाते. तर त्या सगळ्याला त्या प्रोसेसला आपण फॅक्टर प्राइसिंग असं म्हणतो. तर बघूया याच्या सेशनमध्ये फॅक्टर प्राइसिंग काय आहे. इन द फ्री मार्केट नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन अँड ट्रेड युनियन प्रेशर. तर याच्यामध्ये काय असतं, फ्री मार्केटमध्ये गव्हर्नमेंटचं कुठलंही इंटरव्हेन्शन नसतं किंवा ट्रेड युनियन प्रेशर सुद्धा नसतं ह्या फॅक्टर प्राइसिंगमध्ये. द प्राइस ऑफ द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आर डिपेंड ऑन सप्लाय अँड डिमांड. जर हे जी प्राइस असते ती कशावरती डिपेंड असते, तर मार्केटमध्ये जो सप्लाय होत आहे आणि डिमांड होत आहे त्याच्यावरती ते फॅक्टरची प्राइस ठरत असते. आता दोन गोष्टी आहेत. आउटपुट डिटर्मिनेशन, आउटपुट वरती डिपेंड असतात कमोडिटी प्राइसिंग. ओके, जी वस्तू आपण बनवली आहे त्याची प्राइसिंग ही आउटपुट डिटर्मिनेशनवर असते. तर इन्कम डिस्ट्रीब्युशनवर काय अवलंबून असतं, फॅक्टर प्राइसिंग अवलंबून असते. इन्कम जेवढं मिळतं आहे त्याच्यावरती मग हे वेगवेगळे घटक आहेत, फॅक्टर्स आहेत, त्याची प्राइसिंग डिपेंड असते. फॅक्टर्स कुठले कुठले यूज होतात प्रोडक्शनसाठी आपण एका लेक्चरमध्ये बघितलं. लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर. ओके, हे 4 घटक आपल्याला आवश्यक असतात आणि त्याचे हे फॅक्टर प्राइसिंग करावे लागते. टू टाइप्स ऑफ इन्कम डिस्ट्रीब्युशन. इन्कम डिस्ट्रीब्युशन मध्ये दोन टाइप्स असतात जे आहेत फंक्शनल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आणि दुसरं आहे पर्सनल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. तर हे वेगवेगळे प्रकार दोन बघायचे आहेत आपल्याला पुढे इन्कम डिस्ट्रीब्युशनचे देखील फॅक्टर प्राइसिंग या टॉपिक मध्ये.
आता फंक्शनल डिस्ट्रीब्युशन कसं असतं? Each factory is paid on the basis of functional perform by it. प्रत्येक फॅक्टरचं एक विशेष काम असतं, फंक्शन असतं, आणि ते परफॉर्म झाल्यावर त्या फंक्शनच्या परफॉर्मन्स वरती त्याचं पेड किंवा त्याच्या बदल्यात काय द्यायचं आहे त्याची प्राइसिंग दिली जाते. जसं की बोलतो की लँड ओनरला किंवा लँडच्या बदल्यामध्ये आपण काय देतो? रेंट देतो, भाडं देतो. वर्कर्स किंवा लेबर जे असतात त्यांना वेजेस देतो, सॅलरी देतो. सप्लायर ऑफ फायनान्शियल कॅपिटलला इंटरेस्ट देतो, बरोबर आहे, भांडवलाला आपण व्याज देत असतो. आणि एंटरप्रेनर जो बिझनेस बनवणार आहे किंवा बिझनेस करतो आहे त्याला प्रॉफिट मिळत असतो, नफा मिळत असतो. तर हे झाले फॅक्टर्सचे डिस्ट्रीब्युशन, फंक्शनल डिस्ट्रीब्युशन त्याचं असं होत असतं. द टू मेन थिअरीज ऑफ फॅक्टर प्राइस डिटर्मिनेशन, सप्लाय डिमांड थिअरी एक आहे, म्हणजे फॅक्टर प्राइस डिटर्मिनेशन वरती दोन थिअरीज आहेत. एक आहे सप्लाय डिमांड थिअरी आणि दुसरा आहे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थिअरी ऑफ फॅक्टर डिमांड. ओके, एक एक करून एक्सप्लेन करूया ते देखील. आता सप्लाय डिमांड थिअरी हे एक महत्वाची थिअरी आहे. ही रिलेटेड आहे वेजेसशी. जसे की ते आपल्याला दोन पॉइंट दिलेत, व्हेन वेजेस इन्क्रीज लेबर इन्क्रीज, हे दोन पॉइंट आहे सप्लाय डिमांड थिअरी. सप्लाय आपण इकडे बघूया डिमांड आणि इकडे असणार आहे सप्लाय. ओके, तर कशाचा? तर इकडे असणार आहे डिमांड. कोण करणार आहे? प्रोडक्शन करणारा हा लेबरची डिमांड करणार आहे. कोणाची? लेबरची डिमांड करणार आहे. आणि इकडे लेबरचा सप्लाय होणार आहे. ओके, कधी कशावरती डिपेंड असणार आहे? तर वेजेस वरती. डिमांड मध्ये कसं आहे, वेजेस जर म्हणजे सॅलरी जर जास्त असेल तर डिमांड कमी असेल. कशाची? लेबरची डिमांड कमी असेल. का? तर जास्त पैसे पे करून डिमांड जास्त नाही करू शकत आपण. वेजेस म्हणजे सॅलरी जास्त परवडणार नाही एंटरप्रेन्योरला देणं, त्याच्यामुळे डिमांड कशी असणार आहे त्याची? कमी असणार आहे. आणि जर सॅलरी वेजेस हे कमी असतील तर डिमांड कशी असणार आहे त्याची? जास्त असणार आहे. इनवर्स इथे आपल्याला इनवर्स सिच्युएशन इथे आपल्याला बघायला मिळते वेजेसच्या बाबतीत डिमांड मध्ये. तर सप्लाय मध्ये ह्याच्या अपोजिट असणार आहे. वेजेस जेव्हा जास्त असतील तेव्हा सप्लाय सुद्धा कसं असणार आहे? जास्त होणार आहे. आणि वेजेस जेव्हा कमी असतील तेव्हा सप्लाय सुद्धा कमी असणार आहे. ऑफकोर्स जर सॅलरी जास्त असेल तर जास्त लोक तयार होतात काम करायला, आणि सॅलरी जर कमी असेल तर कमी सप्लाय तिथं लेबरचा होत असतो. तर ह्या दोन्ही पॉइंट वरती आपण सप्लाय डिमांड थिअरी अशी मांडू शकतो. एक्झाम्पल कसं घेऊ शकतो? आता इथे आपण एक्झाम्पल बघितलं की वेजेस रेट इथे दिले आपण, वेजेस रेट, आणि इकडे दिले सप्लाय. ओके, आणि इकडे दिले डिमांड. 10 रुपये रेट वेजचा असताना डिमांड किती असेल? 100. आणि सप्लाय कसा असेल तिथे? 10 रुपये सॅलरी आहे म्हटल्यानंतर 20 सप्लाय असेल फक्त. मग जेव्हा सॅलरी रेट 20 असेल तेव्हा 80 वरती डिमांड येईल. सॉरी, सप्लाय जो आहे तो जाईल 40 वरती आणि 80 वरती डिमांड येईल त्याची, कारण थोडीशी प्राइस वाढली त्याच्यामुळे. आणि डिमांड 30 रुपये असताना मग किती येईल इकडे? 60 येईल. आणि इकडे सुद्धा सप्लाय सुद्धा किती? 60 वरती येईल. 40 रुपये सॅलरी होईल तेव्हा सप्लाय आणखीन जास्त वाढेल कारण सॅलरी वाढली आहे, पण डिमांड कशी होईल इकडे? कमी होईल. ओके, 50 रुपये सॅलरी असताना इथे किती होईल? मग 100 सप्लाय
100 जण तयार होतील त्या वेजेसवर काम करायला आणि डिमांड कशी होतील तिथे कमी होईल, कारण सॅलरी 50 रुपये एवढी एंटरप्रेनरला परवडणार नाही. तर हे एक्झाम्पल होईल आपलं. पण मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागेल, सप्लाय डिमांड थेअरीमध्ये कुठेतरी आपल्याला एक इक्विलिब्रियम पॉईंट काढावा लागेल, जो असेल की इथे असणार आहे वेजेस आणि इकडे काय असणार आहे आपलं सप्लाय आणि डिमांड असणार आहे. ओके. आणि मग काय करता येईल आपल्याला, एक पॉइंट असा शोधावा लागेल जिथे दोन्ही समान आहेत. म्हणजे 30 रुपये वेजेसला आपल्याला सप्लाय पण भेटतोय आणि डिमांड पण भेटतोय. म्हणजे जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आपल्याला 30 रुपये वेजेसला मिळतो आहे. म्हणजे इथे 30 रुपये वेजेस असताना आपल्याला बरोबर 60 एम्प्लॉईज मिळत आहेत पण आणि आपली डिमांड पण तेवढी आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे तो आपल्याला व्यवस्थित लेबर प्रोव्हाइड करू शकणार आहे. तर ही आहे सप्लाय डिमांड थेअरी. वेजेसच्या रेटनुसार लेबर इन्क्रीज होतात, डिक्रीज होतात, किंवा वेजेस इन्क्रीज होतात तेव्हा लेबर कमी आणि जास्त होत असतात. तर ह्याला आपण सप्लाय डिमांड थेअरी असं म्हणतो.
नेक्स्ट पॉइंट आहे द मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेअरी ऑफ द फॅक्टर डिमांड. द मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय आहे? सीमांत उत्पादकता सिद्धांत फॉर फॅक्टर डिमांड ऑफ फॅक्टर डिमांड म्हणजे जे काही फॅक्टरचं डिमांड होते त्याच्या मार्जिनल प्रोडक्टिव्हिटीमध्ये काय बदल होतो हे आपल्याला बघायचं आहे. दिस सजेस्ट दॅट इंडिव्हिज्युअल फर्म्स पे अ फॅक्टर ऑन द बेसिस ऑफ इट्स मार्जिनल प्रोडक्ट. मार्जिनल प्रोडक्ट जे आहे त्याच्यावरती फर्म ही फॅक्टरला प्राइस देत असते, किंमत देत असते. MR इज इक्वल टू MC. हावेवर देर आर अदर फॅक्टर्स, त्याच्यामध्ये वेगळे फॅक्टर्स देखील असतात. रुपी स्पेंट ऑन लेबर कॅनॉट बी स्पेंट ऑन कॅपिटल. जे पैसे लेबरवरती कामगारांवरती खर्च झाले ते कॅपिटलवरती म्हणजे भांडवलावरती खर्च होणार नाहीत. देअरफॉर फर्म्स हॅव टू चूज देअर बेस्ट ऑप्शन. त्याच्यामुळे फर्मला त्यांचा बेस्ट ऑप्शन चॉईस करावा लागतो. म्हणजे ज्याच्यामध्ये कॅपिटलवरती पण त्याला व्याज मिळाला पाहिजे आणि लेबरला सुद्धा वेजेस देता आले पाहिजेत. तर त्या दोन्ही मधला एक इक्विलिब्रियम पॉइंट काढणं म्हणजे त्याला काय म्हणतात? दिस इज द लॉ ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्न. म्हणजे दोघांमधला एक पॉइंट जो आहे तो काढणं म्हणजे इक्वी मार्जिनल रिटर्न. आता रेंट कशासाठी देतो आपण? लँड या फॅक्टरला रेंट दिला जातो. कमर्शियल रेंट पेमेंट ऑफ यूज ऑफ प्रॉपर्टी. कमर्शियल रेंटला काय म्हणतात? एखाद्या प्रॉपर्टीचं यूज केल्यानंतर जे पेमेंट द्यावं लागतं त्याला कमर्शियल रेंट म्हणतात. इकॉनॉमिक रेंट काय असतं? इट इज द रिवॉर्ड फॉर द युजेस ऑफ द सर्व्हिस ऑफ द लँड. त्या लँडच्या सर्व्हिसेस मधून आपण यूज करतो आणि रिवॉर्ड देतो त्याला इकॉनॉमिक रेंट असं म्हणतो. The supply of the land is perfectly inelastic because the quantity available is fixed and determined by the nature. तर त्याची जी क्वांटिटी आहे किंवा त्याचा वापर जो आहे तो काय असणार आहे? इनइलास्टिक असणार आहे. सप्लाय पण त्याचं इनइलास्टिक असणार आहे कारण ती फिक्स्ड असते. सप्लाय हॅज नो इन्फ्लुएन्स इन डिटरमाइनिंग द रेंट. त्याच्यामुळे सप्लायवरती रेंटला कुठलाही इन्फ्लुएन्स करू शकत नाही त्याचा सप्लाय. ओके. डिमांड इज द ओनली डिटरमाइंड ऑफ द रेंट. डिमांड काय असेल लँडसाठीची? तर फक्त रेंट असणार आहे. परफेक्टली इनइलास्टिक. सो द डिमांड इंक्रीज डिक्रीज रेंट विल इंक्रीज अँड डिक्रीज. परफेक्टली म्हणजे इनइलास्टिक म्हणजे अलवचिक आहे, ते कुठल्याही प्रकारचा बदल त्याच्यामध्ये होत नाही. मग डिमांड मध्ये सुद्धा इंक्रीज आणि डिक्रीज कशामध्ये होतो? रेंट वरतीच होऊ शकतो. इकॉनॉमिक रेंट ऑफर्स नो इन्सेंटिव्ह सिस्टीम. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्सेंटिव्ह सिस्टीम नसते इकॉनॉमिक रेंटमध्ये. हा जरी रिवॉर्ड असेल यूज असेल तरी त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह सिस्टीम नसते. Since land is a gift of nature, any payment received by the owner is called pure or economic rent. Okay. हे एक नेचरचं गिफ्ट आहे, याच्यामध्ये कुठलाही ह्युमन तो जमीन बांधत नाही तर ते नेचरचं गिफ्ट आहे असं म्हणतो. त्यामुळे एनी पेमेंट रिसिव्ड बाय द ओनर इज कॉल्ड प्युअर. रिसिव्ड जे पेमेंट होतं ज्याला आपण रेंट म्हणतो तर त्याला आपण काय म्हणतो? प्युअर और इकॉनॉमिक रेंट असं त्याला म्हणतो. हे झालं फॅक्टर प्राइसिंग कशाचं? रेंट. कशाचं? लँडचं.
आता लेबर युनियन्स, काय आहे? हा दुसरा घटक आहे आपला, ज्याला आपण श्रम म्हणतो आणि त्यांना आपण काय देतो? वेजेस. ओके. लेबर युनियन टाय टू इन्क्रीज वेजेस इन 3 वेज. आता हे लेबर युनियन्स काय करतात? युनियन्स म्हणजे मंडळ असतात, त्यांचे एक कामगार संघटना असतात. युनियन्स म्हणजे संघटना. तर ते आपल्या सॅलरी 3 वेजनी वाढवायचा प्रयत्न करतात. 1, 2 आणि 3. ओके. पहिला आहे दे ट्राय टू इन्क्रीज द डिमांड फॉर लेबर बाय इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी वाढवून, उत्पादन वाढवून जे आहे, म्हणजे त्यांची उत्पादकता वाढवून, स्किल्स वगैरे वाढवून डिमांड वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे लेबरची डिमांड वाढली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. बाय ॲडव्हर्टायझिंग युनियन मेड प्रोडक्ट्स. युनियन मेड म्हणजे त्यांनी त्यांच्या संघटनेने तयार केलेल्या प्रोडक्ट्सची जाहिरात करून. बाय लॉबिंग फॉर रिस्ट्रिक्शन ऑन इम्पोर्ट्स. इम्पोर्ट्स म्हणजे काय? आपले आयातीवरती रिस्ट्रिक्शन लावून, लॉबी बनवून तिथे डिमांड म्हणजे आपले वेजेस वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यानंतर आहे इन्क्रीज वेज बाय रिस्ट्रिक्शन द सप्लाय लेबर. सप्लाय जो आहे लेबरचा त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आणतात. म्हणजे जरी एक ठराविक प्राइस आहे, त्या प्राइसला आपण कामाला जायचं नाही. आपल्याला मिळालेली जी सॅलरीची मिळायला पाहिजे ती किंमत असेल, समजा एक्झाम्पल लेबरची डिमांड असेल की आम्हाला 1000 रुपये पर आवर सॅलरी मिळाली पाहिजे, आणि जर कंपनी ती देत नाही, तर जोपर्यंत हा रेट कामगारांना मिळत नाही, लेबरला मिळत नाही, तोपर्यंत त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन टाकायचे. हाय इंटेन्शन फीज, लॉंग अप्रेंटिसशिप रिक्वायर्ड दॅट फर्म्स हायर ओनली युनियन वर्कर्स. या प्रकारामधून वेजेस इन्क्रीज करण्यासाठी भाग पाडतात लेबर युनियन्स. ओके. नेक्स्ट तिसरा पॉइंट जो आहे तो आहे इन्क्रीज वेजेस बाय बार्गेनिंग विथ एम्प्लॉईज. ह्याच्यामध्ये एम्प्लॉईज जे आहेत, म्हणजे लेबर्स जे आहेत किंवा आपल्याला काम देणारे जे लोक आहेत, त्यांच्यासोबत बार्गेन करायचं आणि मग वेजेस वाढवून घ्यायचे. थ्रेट्स ऑफ स्ट्राईक, ज्याच्यामध्ये स्ट्राईक म्हणजे उपोषण वगैरे असतात ते ह्याच्यामध्ये. गो स्लो कॅम्पेन, किंवा जे कामं आहेत, कामांचा उत्पादन करण्याचं, वस्तू उत्पादन करण्याचा वेळ जो आहे तो एकदम स्लो करणं. या सगळ्या काही ट्रिक्सनी लेबर जे आहेत ते आपलं वेजेस वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. तर हे 3 वेज आहेत ज्याच्यामुळे, ज्या वेजनी लेबर आपलं सॅलरी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.
wages. The wages rate refers to the earning per hour of labor. तर wages काय आहे, हे per hour चं earning आहे प्रत्येक लेबरचं. The wages rate divided by the price index gives the real wage rate. आता real wage काढण्याचा हा फॉर्म्युला आहे की wage rate divided by price index. Wage rate divided by price index हा फॉर्म्युला आहे कशाचा, रियल वेज रेट काढण्याचा. ओके, द लेवल ऑफ रियल वेज डिपेंड्स ऑन द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द लेबर. तर हे प्रोडक्टिव्हिटी लेबरची कशी आहे त्याच्यावरती डिपेंड असतं रियल वेज रेट. रियल वेजेस आर हायर. आता हायर कधी असतात रियल वेज, द ग्रेटर द अमाऊंट ऑफ कॅपिटल अवेलेबल, हेड अँड फंड मॅनेजर, द मॉडर्न टेक्नॉलॉजी अवेलेबल, द अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल असतील तेव्हा, टेक्नॉलॉजी अवेलेबल असेल तेव्हा, किंवा कॅपिटल चांगल्या प्रकारच्या अमाऊंटमध्ये अवेलेबल असेल तेव्हा हे रियल वेजेस जे असतात ते हायर असतात. ओके, आणखीन काय माहिती देऊ शकतो आपण वेजेस बद्दल. बाय ऍडिंग इच फॉर्म्स डिमांड फॉर लेबर वी गेट द मार्केट डिमांड फॉर लेबर. मार्केट डिमांड फॉर लेबर ही कशावरून काढतो आपण की प्रत्येक फॉर्मची डिमांड कशी आहे लेबरसाठी यावरून आपण मार्केटची डिमांड काढू शकतो. द मार्केट सप्लाय फॉर लेबर डिपेंड्स ऑन द. आता हे खाली काही पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती सप्लाय लेबरचा डिपेंड असतो. फर्स्ट आहे साईज ऑफ द पॉप्युलेशन. पॉप्युलेशनची साईज कशी आहे त्याच्यावरती सप्लाय डिपेंड असतो. द प्रपोर्शन ऑफ द पॉप्युलेशन इन लेबर फोर्स. लेबर फोर्स मध्ये किती पॉप्युलेशन आहे त्याचं प्रपोर्शन किंवा रेशो जो आहे त्याच्यावरती सप्लाय डिपेंड असतो लेबरचा. त्याच्यानंतर द स्टेट ऑफ इकॉनॉमी. इकॉनॉमीची स्टेट कशी आहे, स्थिती कशी आहे त्याच्यावर देखील लेबरचा सप्लाय डिपेंड असतो. नंतर द लेवल ऑफ रिअल वेजेस. आणि लेवल कशी आहे रिअल वेजेसची. रिअल वेजेसचा फॉर्म्युला आपण बघितला तर त्या फॉर्म्युल्यानुसार रिअल वेजचे लेवल काय आहे त्याच्यावर देखील सप्लाय लेबरचा डिपेंड असतो. तर हे काही पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती लेबर सप्लाय डिपेंड असतो. आणि लेबर डिमांड कशावरती असते तर फर्म मध्ये जी डिमांड असते सगळ्यांची ऍडिशन केली तर मार्केट डिमांड आपल्याला मिळते. Competitive equilibrium real wage rate is determined by the intersection of the market demand supply curves. तर हे इक्विलिब्रियम रिअल वेज रेट जो आहे त्याच्यावरून आपल्याला मार्केट डिमांड सप्लाय कर्व काढता येतो. देन द फर्म हायर्स लेबर अंटिल द MR इज इक्वल टू द वेज रेट. म्हणजे मार्जिनल रेट जो आहे तो रिअल वेज रेट पर्यंत बरोबर असतो. कधी द फर्म हायर्स लेबर, जेव्हा हे रेट हायर घेत असतात लेबर म्हणजे श्रमक किंवा कामगार जे आहेत ते ही स्थिती येईपर्यंत कामावर ठेवू शकतात, त्याच्यानंतर नाही ठेवू शकत. ओके.
इंटरेस्ट, आता इंटरेस्ट कशावरती मिळतो? व्याज. कॅपिटलला देतो आपण, बरोबर आहे. कॅपिटल सुद्धा आपला एक घटक आहे, भांडवल ज्याला म्हणतो आपण. कशासाठी? तर कुठलीही फर्म चालवण्यासाठी किंवा कुठल्याही प्रोडक्टचं, वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी हे आवश्यक आहे. आणि त्याच्यावरती व्याज देणं हे त्याचं रिटर्न आहे. यू गिव्ह मी 2000 टुडे, इन अ इयर आय विल गिव्ह यू 500 ॲज अ इंटरेस्ट अँड द ओरिजिनल ₹2000. ओके, म्हणजे 500 भागिले 2000 गुणिले 100 म्हणजे 25% इंटरेस्ट आपण त्या व्यक्तीला पे करणार आहे. अशा टाईप मध्ये हा इंटरेस्ट आपल्याला पे करावा लागतो कॅपिटल देणाऱ्या व्यक्तीला. ओके, बँक इंटरेस्ट इज 8%. सो माय इकॉनॉमिक प्रॉफिट इज 25 मायनस 8 इज इक्वल टू 70%. आता अशा प्रकारे हे कॅपिटलचं काम चालतं किंवा रिटर्न मिळत असतो. बँक सेट सेविंग रेट अँड बॉरोविंग रेट अँड द बँक कीप्स द डिफरन्स ॲज रिव्हेन्यू. ओके, डिफरन्स जो दोन्ही मधला येईल, म्हणजे जसं की इथं आपण डिफरन्स बघितला, तो जो डिफरन्स आलेला आहे तो डिफरन्स बँक ठेवत असते. तर इंटरेस्ट रेट कसा काढतात? इंटरेस्ट इंटू 100 आणि प्रिन्सिपल. ओके, याच्यानुसार इंटरेस्ट आपण काढत असतो. आणि तो इंटरेस्ट कोणाला द्यायचा असतो? आपल्याला कॅपिटल प्रोव्हाइड करणाऱ्या व्यक्तीला किंवा कॅपिटल प्रोव्हाइड करणाऱ्या फर्मला. ओके, प्रॉफिट. आता प्रॉफिट कोणाला देतो आपण? जे एंटरप्रेनर आहेत. एंटरप्रेनर त्याला कोणाला म्हणतात? उद्योजक. एक उद्योजक असतो आणि त्यात तो सगळ्यांची, म्हणजे सगळ्या वस्तू गोळा करतो, प्रोडक्शन करतो, त्याची विक्री करतो आणि सगळ्यांचे वेजेस रिटर्न, म्हणजे त्याला रिटर्न देतो, लँडचं भाडं देतो, रेंट देतो, त्याच्यानंतर कॅपिटलचं इंटरेस्ट देतो, लेबरचे वेजेस देतो आणि मग प्रॉफिट कोणाला मिळणार आहे? उरलेला एंटरप्रेनरला. जो शेवटी उद्योजक करणार आहे त्याला तो प्रॉफिट म्हणजे नफा मिळत असतो. ओके, प्रॉफिट इज अ रिटर्न ऑन एंटरप्रेन्योर ॲबिलिटी ऑर द रिवॉर्ड रिस्क टेकिंग. रिस्क जे घेतात त्यांना हा रिवॉर्ड असतो. इकॉनॉमिक रोल ऑफ प्रॉफिट. आता इकॉनॉमिक रोल काय आहे प्रॉफिटचा? प्रॉफिट ॲज अ सिग्नल टू रिसोर्स ओनर. रिसोर्स ओनरला हा सिग्नल आहे. प्रॉफिट आर इकॉनॉमिक सिग्नल्स लेटिंग पीपल नो टू एंटर मार्केट और इन केसेस ऑफ लॉसेस टू लिव्ह मार्केट. प्रॉफिट जो काय आहे तो एंटरप्रेनरला सिग्नल आहे. कशासाठी? मार्केटमध्ये राहायचंय की बाहेर निघायचंय, म्हणजे लॉस होतो आहे की फायदा होतोय हे आपल्याला जर कळलं तर मार्केटमध्ये राहायचं की तिथून बाहेर पडायचं हे कळायला सोपं जातं. म्हणजे काय, जर फायदा होत असेल तर एंटरप्रेनर बिझनेस कंटिन्यू करेल आणि जर लॉस होत असेल तर तो ती फर्म सोडू शकतो. तर अशा प्रकारे प्रॉफिट त्याला मदत करत असतं. प्रॉफिट आर मोटिव्ह फॉर इफिशियन्सी. ऑफकोर्स प्रॉफिट म्हणजे जे काही नफा आहे तो मोटिवेशन देत असतो काम करणाऱ्याला, उद्योजकाला. गिव्स इन्सेंटिव्ह टू फर्म टू रिड्यूस द कॉस्ट. त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह देत असतो कंपनीला. कशासाठी? तर कॉस्ट कमी करायला किंवा कॉस्ट जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प म्हणून, जी आपल्याला प्रोडक्शनमध्ये हेल्प करणार आहे त्याच्यासाठी हे प्रॉफिट काम करतं. प्रॉफिट ॲज अ रिवॉर्ड. प्रॉफिट हा रिवॉर्ड म्हणून पण काम करतं.
द प्रॉस्पेक्ट ऑफ अर्निंग रिवॉर्ड्स आर द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड डेव्हलपमेंट आहे. तर हे डेव्हलपमेंट मधला एक फोर्स आहे प्रॉस्पेक्ट, अर्निंग प्रॉफिट. ओके. इनोव्हेशन्स निर्माण करण्यासाठी प्रॉफिट काम करतं. प्रॉफिट इज अ प्राईम मूव्हर ऑफ कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हे एक प्राईम मूव्हर आहे असं आपण म्हणू शकतो. कारण प्रॉफिट असेल तर बाकीचे उद्योजक त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला तयार होतात, लँड द्यायला तयार होतात आणि मग या सगळ्यांचा रिटर्न सुद्धा द्यायला तयार होतो. तर अशा प्रकारे फॅक्टर प्राइसिंग काय आहे आपण बघितलं. आजच्या सेशनमध्ये आपल्या अशा प्रकारे फॅक्टर प्राइसिंग काय आहे बघितलं. फॅक्टर्स कुठले कुठले आहेत, त्याच्यानंतर त्याची प्राइसिंग कशी होते, कुठले कुठले थेअरीज त्याच्यामध्ये आहेत, सप्लाय डिमांड थेअरी आपण बघितली. तर हे फॅक्टर प्राइसिंग मध्ये आजच्या सेशनमध्ये बघितलं. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला याच युनिटवरचा नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.